आम्ही सारे खवय्ये. दुसरी रेसिपी अमृता काकडीची दिसते म्हणजे झाझिकी. झाझिकी. येस, झाझिकी. झाझिकी आहे. आपल्याकडे खमंग काकडी जशी बनवतात काकडी आणि दह्याचे जे कॉम्बिनेशन आहे तेच कॉम्बिनेशन. फरक त्यात चिकन घातलंय की काय दाण्याच्या नाही, झाझिकी आहे हा फक्त आपण एक वेगळा डिप बनवतोय. एक कुठल्याही पदार्थाबरोबर खाण्यासाठी डिप सॉस असा आहे तो. आणि बाकी आपण बनवणार आहोत तिथे जे चिकन घेतलेलं आहे ते फक्त मीठ, ओरेगॅनो आणि लिंबावरती टॉस करून घेणार आहोत. त्यानंतर पोळी, मैद्याची पोळी, त्यामध्ये हे चिकन ठेवून त्याचा रोल आणि झाझिकी बरोबर खायचं. फ्रँकी बेसिकली एक प्रकारची फ्रँकी, एक प्रकारची रॅप. त्यामध्ये देताना फक्त आपण काकडीची कोशिंबीर देणार आहोत. झाझिकी नाव दिलं, सलाड म्हणा किंवा डिप म्हणा. ओके, पण मला सांग, हे तू तिथल्या एका घरी जाऊन शिकलीस हे एकदम ट्रेडिशनल रेसिपी? नाही, ही ट्रेडिशनल रेसिपी तुझे घरी जाऊन नाही शिकलेली, पण या दोन वेगळ्या रेसिपीज आहेत जे ते एकत्र करून खातात. मग तिकडे भाषा शिकताना सुद्धा तुम्हाला अशी रेसिपी शिकाव्या लागतात? नाही, असं काही नाहीये, पण माझी एक आवड म्हणून मी आपलं कुकिंग माझं वेगळं. आता या झाझिकीसाठी काय काय साहित्य घेतलंस? झाझिकीसाठी दही आहे, काकडी इथे किसून घेतलेली आहे, ऑलिव्ह ऑइल आहे 1 टेबलस्पून लागणार आहे आपल्याला, लसूण जो आहे तो अगेन आपल्याला इथे किसून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, तो 1 ते 2 टेबलस्पून लागेल, ओरेगॅनो लागेल, मीठ आणि लिंबू. चिकन बोनलेस आहे जे आपण पाव किलो घेतलेलं आहे, आणि 2 मैद्याच्या अशा पोळ्या या लाटून घेतलेल्या आहेत. ओके, मैद्याच्याच घ्यायच्या का आपण आपल्या रेग्युलर चपात्या पण घेऊ शकतो? आता वळूया आपल्या कृतीकडे. सुरुवातीला एका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलं. आपण चिकन टॉस करूया, कारण जोपर्यंत चिकन होत आहे तोपर्यंत आपली इथे झाझिकी तयार होईल, कारण आपल्याला त्यासाठी मिक्सर लागणार आहे. तर चिकन मी इथे गॅसवर घालते, तव्यावर घालते. चिकन इथे आपण इथे घातलेलं आहे. ओके, आपण हे फक्त टॉस करून घेऊया. मीठ याच्यात मॅरिनेशन नाही, काही नाही, अजिबात काही नाही. या चिकन ऐवजी लॅम्ब, बीफ और फिश वापरू शकता. प्रॉन्स मस्त एक ह्याचा एक सबस्टिट्यूट असू शकेल याऐवजी. आणि भाज्या जर का वापरायच्या असतील तर भाज्याही वापरू शकता. बटाटा वगैरे चांगला लागेल. बटाटा वगैरे छान लागेल. आणि ग्रीसला बटाटा, गाजर हेही वापरलं जातं, खूप वापरलं जातं. ओके, आहे. फक्त कसं आहे की वांग वगैरे घेतलं तर काकडी, दही, हे डिप आणि वांग आतमध्ये घातलं, हे जरा थोडं कॉम्बिनेशन थोडं ऑड होईल. चिकन आपलं थोडं होत आहे तोपर्यंत आपण झाझिकी डिपची तयारी करूया. यासाठी इथे मिक्सर मध्ये आपण 1 वाटी किसलेली जी काकडी आहे घालूया. सो बेसिकली आपण हे प्युरे करायचं आहे? हो, अगदी याचं पातळ आपण सॉस सारखंच अगदी करून घ्यायचंय. काकडी घातली आहे, आता आपण दही सुद्धा घालूया. जनरली दही आणि काकडीचं प्रमाण तेवढंच किंवा कमी. पण मला जर का नुसतंच ठेवायचं असेल तर नुसतंही ठेवू शकतो, करू शकतो. मिक्सरची गरज अशी नाहीये, पण ओरिजिनली ट्रेडिशनली हे अशा पद्धतीने केलं जातं, प्युरे करून घेतला जातो. आणि दही जास्ती पातळ आपल्याला होऊन द्यायचं नाहीये. ते दही इथे थोडं घातलेलं आहे. ऑलिव्ह ऑइल, लसूण, ओरेगानो वरनं घालणार का याच्यात घालायचं? ओरेगानो वरनं, हे चिकन मध्ये वगैरे घालायचं आपल्याला. लसूण घातलाय मी 1 चमचाभर. मीठ, लिंबू इथे चिकन मध्ये. आणि मीठ आपल्याला परत चिकन मध्ये पण लागणार आहे. करेक्ट. आता हे मिक्सर मध्ये आपण याची पेस्ट करून घेऊया. ओके, तयार झालेलं आहे हे. फाईन पेस्ट झालेली आहे याची. फाईन पेस्ट ही झालेली आहे तयार. झालं आपलं झाझिकी सॉस आपला तयार झालेला आहे. आणि आता चिकन आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया, ओरेगॅनो आणि लिंबू. एक याच्यात गंमत वाटते की आपण काकडीच्या कोशिंबीर मध्ये कधी लसूण घालत नाही, पण लसूण घातल्यानंतर सुद्धा त्याला चव एवढी छान लागू शकते. मे बी हे ऑलिव्ह ऑइलची मॅजिक असेल किंवा ती रेसिपी कशी फॉर्म झाली ना त्याच्यावरतीच आहे. इट इज ऑल मॅजिक. कारण लसूण
दह्यामध्ये आणि अशा कोशिंबिरीत मध्ये लसूण नाही आपण घालत, ताकाला लसणाची पण फोडणी देतो. पण हे कच्चं लसूण घातलं. ओके, आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चिकन मध्ये. मीठ, ओरेगॅनो, मिरपूड वगैरे घालायची याच्यात. नाही मिरपूड आवडत असेल तर घातली तरी हरकत नाही. थोडीशी चव येण्याकरता बाकी. पण ओरेगॅनोचा पण एक फ्लेवर सुंदर असतो की त्यानंतर आपल्याला काही मिरीची वगैरे गरज पण कधी कधी वाटत नाही. सो ही पोळी झाली, चिकन भाजी झाली आणि हे डिप झालं. पोळी भाजी कोशिंबीर पोळी चिकन नाही, पोळी चिकनचा अर्थात हा रॅप होणार आहे. अच्छा, रोल होणार आहे. आपलं चिकन सुद्धा झालेलं आहे, जाजिकी सुद्धा तयार आहे, पोळ्याही तयार आहेत. आता रोल करायची गरज आहे का? असंच खाऊया आपण. असंही खाऊ शकतो, पण आपण एक दाखवूया रोल कशा पद्धतीने बनवायचा आहे. सो मग याचे छोटे पीसेस करायची गरज नाही चिकनचे. छोटे पीसेस चिकन बिन्स जर वापरला तरीही चालू शकेल, पण आय थिंक हे चंक्स चावण्यात अजून मजा येते. थँक्यू. आणि नाईस. तयार आहे हा चिकन रोल विथ जात्झिकी डिप. चिकन रोल विथ जात्झिकी डिप आपलं तयार झालेलं आहे आणि मी ह्याची चव घेणार आहे. तोवर तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन रोल विथ झात्झिकी डिप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी दही, 1 वाटी काकडीचा किस, 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल, लसूण, ओरेगॅनो, लिंबू, मीठ, पाव किलो बोनलेस चिकन आणि मैद्याची रोटी. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिकनचे तुकडे परतून घ्यावेत. त्यामध्ये मीठ, ओरेगॅनो आणि लिंबाचा रस घालून मिश्रण परतून घ्यावं. काकडीचा किस, दही, ऑलिव्ह ऑइल, लसूण आणि मीठ एकजीव करून जात्झिकी डीप तयार करावं. मैद्याच्या रोटीमध्ये परतून घेतलेले चिकनचे तुकडे स्टफ करून रोल तयार करावा. चिकन रोल जात्झिकी डीप बरोबर सर्व्ह करावा. आम्ही